मित्रांनो बघा, वयस्कर बायका म्हणजे मित्रांनो ज्या बायकांचं वय ना 35च्या पुढे आणि 60च्या आतमध्ये आहे, अशा वयस्कर बायका जेव्हा पण ना ते म्हणजे एका परपुरुषाच्या प्रेमामध्ये पडतात किंवा म्हणजे वयस्कर बायकांना जेव्हा एखाद्या तरुण पोरग्याच्या प्रेमामध्ये पडतात, जेव्हा त्यांना ना एखादा तरुण मुलगा, ज्या मुलग्याचं वय ना 25-30 आहे, असा एखादा तरुण तडफदार म्हणजे जो मुलगा असतो ना, म्हणजे असा मुलगा जेव्हा एखाद्या वयस्कर बाईला आवडू लागतो आणि जेव्हा त्या वयस्कर बाईला ना त्या तरुण तडफदार मुलग्यासोबत जेव्हा तिला झोपायचं असतं, तेव्हा मित्रांनो ती वयस्कर बाई ना त्या मुलग्याला पटवण्यासाठी, त्याला आपल्याकडे ना खेचण्यासाठी ती म्हणजे कसे कसे म्हणजे प्रयत्न करते आणि ती त्याला ना कोणते कोणते इशारे ती त्याला देते, तर त्याच्याबद्दल A to Z सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे मित्रांनो आज तुम्हाला समजणार आहे की मित्रांनो मोठ्या वयाच्या बायका, ज्या बायकांना तुम्ही भाभी बोलता, आंटी बोलता, तर त्या आंट्या आणि त्या भाभ्या म्हणजे तरुण पोरांना कसं आपल्या जाळ्यामध्ये खेचतात, तर त्याचं उत्तर ना तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खरंच अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, जेव्हा म्हणजे एखाद्या वयस्कर बाईला एखादा तरुण तडफदार असा एक म्हणजे मुलगा तिला आवडतो आणि जेव्हा त्या वयस्कर बाईला त्या तरुण तडफदार मुलग्याला तिला पटवायचं असतं, तिला त्याला म्हणजे आपल्याकडे खेचायचं असतं, तर ती पहिल्यांदा काय करते माहिती मित्रांनो, की मित्रांनो ती वयस्कर बाई ना त्या तरुण तडफदार मुलग्यासोबत ती म्हणजे पहिल्यांदा मैत्री करते आणि मैत्री करून ना त्याच्या जवळ जाण्याचा ती प्रयत्न करते. म्हणजे ती ना त्याच्या इतक्या जवळ जाते की म्हणजे ती ना त्याची म्हणजे एक प्रकारची चांगली मैत्रीण ती म्हणजे बनते. आणि मित्रांनो म्हणजे हे केल्यानंतर ना ती वयस्कर बाई त्या मुलग्यावरती आपला पैसा उधळायला ती सुरुवात करते. काय बोललो मी? ती वयस्कर बाई ना आपला स्वतःचा पैसा त्या तरुण तडफदार मुलग्यावरती ती पैसा उधळायला ती सुरुवात करते. आता मित्रांनो तुम्ही मला असं बोलाल की भावा, जेव्हा म्हणजे आपण ना मुलींना पटवतो तेव्हा म्हणजे आपल्याला मुलीवरती पैसा उधळायला लागतो, पण म्हणजे इथे तर ना म्हणजे त्याचं उलटं आहे. होय मित्रांनो, म्हणजे मित्रांनो जेव्हा वयस्कर बायकांना एखाद्या मुलग्याला पटवतात तेव्हा मित्रांनो त्यांना स्वतःचाच पैसा त्याच्यावर उधळतात. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की वयस्कर बायकांकडे ना पैसा खूप जास्त असतो. म्हणजे त्या बायकांनी ना आपल्या आयुष्यामध्ये पैसा खूप जास्त कमवलेला असतो किंवा म्हणजे त्या बाईचा जो नवरा असतो ना तो पण म्हणजे एखाद्या चांगल्या म्हणजे नोकरीवरती किंवा म्हणजे त्याचा पण एखादा ना चांगला बिझनेस असतो आणि म्हणजे थोडक्यात ना त्या बाईला म्हणजे पैशाची कमी अजिबात नसते. आणि मित्रांनो म्हणजे जो तरुण तडफदार जो मुलगा असतो ना तो म्हणजे बहुतेक वेळेला बेरोजगार असतो. म्हणजे त्याच्याकडे काही कामधंदा नसतो. त्या म्हणजे पोरग्याकडे ना म्हणजे पैसे खिशात नसतात आणि म्हणजे त्या पोरग्याच्या इच्छा, त्याच्या गरजा मोठ्या मोठ्या असतात. आणि मित्रांनो त्याचाच फायदा उचलून ना ती बाई स्वतःचा पैसा त्याच्यावर उधळते. त्या म्हणजे मुलग्याच्या ना सर्व इच्छा, त्याच्या सर्व गरजा पूर्ण करायला सुरुवात करते. म्हणजे त्या पोरग्याला असं वाटलं पाहिजे की म्हणजे काय भाभी आहे, काय आंटी आहे, म्हणजे ही ना माझ्या सर्व गरजा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करते, असं म्हणजे वाटल्यावर ना तो मुलगा त्या बाईकडे आपोआपच आकर्षित व्हायला तो सुरू करतो. आणि मित्रांनो त्या मुलग्याला पण ना तरुण मुली आवडत नाही आणि त्याला ना ती म्हणजे बाई जी वयस्कर आहे ती त्याला आवडू लागते. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो ती वयस्कर बाई ना त्याच्यासोबत बोलताना एकदम म्हणजे थेटपणे आणि एकदम बोल्डपणे ती त्याच्यासोबत बोलते. म्हणजे मित्रांनो जसं मुलींना लाजून म्हणजे आडेवेडे घेत बोलतात ना, तसं मित्रांनो वयस्कर बायकांना असं लाजत नाही आणि आडेवेडे घेऊन पण ना त्या बोलत नाही. वयस्कर बायकांना एकदम थेट, एकदम बोल्डपणे त्या बोलतात मित्रांनो. आणि मित्रांनो त्या वयस्कर बायकांना माहीत असतं की तरुण तडफदार जो मुलगा आहे ना त्याचे जे हार्मोन्स असतात तर ते हार्मोन्स ना पीक लेवलला असतात. म्हणजे त्या मुलग्याला ना शरीर संबंध त्याला बनवण्याची इच्छा खूपच जास्त त्याला असते. म्हणजे ही गोष्ट ना त्या बाईला पण माहीत असते आणि म्हणूनच ना ती बाई त्या मुलग्यासोबत बोलताना थोडंसं चावटपणे, थोडंसं घाणेरडं ती बोलायला सुरुवात करते. ती मुद्दाम ना आपलं शरीर त्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मित्रांनो आपली कंबर, आपले आंबे,
आपला म्हणजे पाठचा भाग, आपला पुढचा भाग, असं म्हणजे ती बाई ना त्या मुलग्याला ती दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि मित्रांनो असं केल्यावर ना तो तरुण तडफदार मुलगा त्या वयस्कर स्त्रीकडे तो आकर्षित होतो मित्रांनो. कारण मित्रांनो जी गोष्ट ना त्याला एखाद्या तरुण मुलीकडून त्याला भेटत नाही, तीच गोष्ट ना त्याला एखाद्या वयस्कर बाईकडून त्याला भेटत असते. आणि मित्रांनो ती गोष्ट मिळवण्यासाठी ना तो त्या वयस्कर बाईच्या जाळ्यामध्ये तो पूर्णपणे फसून जातो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आत्ता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो ती वयस्कर बाई ना त्या तरुण तडफदार मुलग्याला ती प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला समजून घेते. काय बोललो मी? ती बाई ना त्या मुलग्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला समजून घेते. म्हणजे मित्रांनो जिथे ना त्या मुलग्याला त्याचे घरचे त्याला समजून घेत नाही, त्याची गर्लफ्रेंड त्याला समजून घेत नाही, तर तिथे ना त्या गोष्टींमध्ये ती बाई ना त्याला समजून घेते. म्हणजे मित्रांनो असं केल्यावर ना त्या मुलग्याला पण वाटतं की अरे यार बघ ना, म्हणजे माझे घरचे पण मला एवढं समजून घेत नाही, माझी गर्लफ्रेंड म्हणजे जिच्यावर मी प्रेम करतो ती पण मला एवढं समजून घेत नाही, तर तेवढं ना ही भाभी, ही आंटी मला समजून घेते. म्हणजे मित्रांनो त्या मुलग्याला ना एक प्रकारचं इमोशनल कनेक्शन त्याला त्या म्हणजे वयस्कर बाईसोबत त्याला जाणवतं. आणि मित्रांनो असं करून ना ती बाई त्या तरुण तडफदार मुलग्याला आपल्या जाळ्यामध्ये ती बरोबर फसवते मित्रांनो आणि त्याला पटवते मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे वयस्कर बायका तरुण तडफदार पोरांना आपल्या जाळ्यामध्ये फसवतात, त्यांना असं पटवतात आणि म्हणजे त्यांचा फायदा ना अशा प्रकारे उचलतात. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व तुम्हाला समजलं असेल. तरी पण तुमचा काय डाऊट असेल, तुमचा काय प्रश्न असेल तर तुमचा डाऊट, तुमचा प्रश्न तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की म्हणजे नक्की देईन. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.